नमस्कार. आता आम्हाला बाळासाठी प्रयत्न करायचा आहे, तर त्याच्यासाठी आयुर्वेदात काही सांगितलं आहे का? असं विचारणारी खूप जोडपी असतात. जे इन्फर्टिलिटीचे कॉजेस आहेत, जसं PCOD असेल, लो स्पर्म काउंट असेल, याच्यासाठी आयुर्वेदात उत्तम उपचार तर आहेतच. पण या व्यतिरिक्तही म्हणजे कोणतेही हेल्थ इश्यूज नसताना जर सुप्रजननासाठी अर्थात आपल्या बाळाचं आरोग्य चांगलं असावं यासाठी तुम्हाला आत्तापासून प्रयत्न करायचा असेल तर त्याच्यासाठी आयुर्वेदात खूप काही सांगितलं आहे. त्यातल्या एक दोन छोट्या मोठ्या गोष्टी आत्ता शेअर करते. जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असाल तर पती पत्नी दोघांनीही वैद्यकीय सल्ल्यानुसार पंचकर्म उपचार करून घ्यावेत. रोजच्या खाण्यापिण्यामध्ये दूध आणि तूप यांचा आवर्जून समावेश करावा. खूप आंबट, खूप तिखट, खूप खारट असे पदार्थ टाळायला हवेत. नियमित व्यायाम करायला हवा. आपल्या डे टू डे लाईफमधला जो स्ट्रेस असतो त्याचं योग्य प्रकारे मॅनेजमेंट करायला हवं. त्याच्यासाठी तुम्ही योगासनं, प्राणायाम, मेडिटेशन, म्युझिक थेरपी यासारख्या गोष्टींची मदत घेऊ शकता. याबरोबरच पाळी संपल्यानंतर म्हणजे 5व्या-6व्या दिवसानंतर साधारण पुढचा आठवडाभर आई होऊ इच्छिणाऱ्या स्त्रीने आपल्या खाण्यामध्ये तेल आणि उडीद या पदार्थांचा समावेश करायला हवा. म्हणजे तुम्हाला उडदाची धिरडी करता येतील किंवा उडदाचे वडे करता येतील, अशा वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही करू शकता. यांचा आवर्जून समावेश करायला हवा. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी असतात की ज्या पर्सन टू पर्सन कन्सल्टेशनमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने सांगता येतात. त्यासाठी तुमच्या वैद्यांना जरूर भेट द्या.